पुढे जेवढे पाठ घेणार ते लक्षात ठेवा. कारण काय होणार आहे तुमचं आता तुम्ही आता डेट घेताय जे आताच्या तारखा चालणार नाही. आता आपलं सेट पाठ चालू आहे. पृथ्वी कशी आहे, तिचा रंग कसा आहे अभ्यास करतो. त्यानुसार पृथ्वी म्हणजे जो रस निघतो, लावा रस म्हणतो आपण त्याला. तो लावा रस कशा स्वरूपाचा असतो, तो थंड झाल्यावर कोणत्या प्रकारची खडक तयार होतात हे अभ्यास करतो. कोणत्या प्रकारची खडक तयार होतो मग सांगा. बरोबर, कोणते खडक तयार होते? अग्निजन्य. आज आपल्याला मग पृथ्वीचे अंतरंग अभ्यासायचे. कोणते? अंतरंग. का पृथ्वी कशी आहे आपण पहिले अभ्यास का सौर मालेची जेव्हा निर्मिती झाली त्याबरोबरच पृथ्वीचे अंतरंग पण तयार झाले. हे आपण मागच्या तासाला अभ्यास केला. आता पृथ्वीच्या अंतरंगामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 3 भाग असतात. कोणते सांगते का तुम्हाला? भूकवच, आवरण आणि प्रवाह. कोणते घटक पडतात मग? 3 घटक महत्त्वाचे. हे महत्त्वाचे घटक आहे. यांच्यामध्ये अजून 2 उपघटक आहेत. जसं की भूकवच आहे. आपल्याला भूकवच बघायचे. भूकवच मध्ये खंडीय भूकवच आणि महासागरीय भूकवच असे 2 भाग आहेत. खंडीय भूकवच आणि महासागरीय भूकवच. आता त्याची मी तुम्हाला आकृती काढून दाखवूया. बघा कशी आपली पृथ्वीच्या अंतरांची. आता आपल्याला अभ्यासाचे भूकवचाचे किती भाग सांगितले मी? 2. किती सांगितले? 2. खंडीय भूसागर, खंडीय कवच आणि महासागरी कवच. गाभ्याचे 2 म्हणतात. एक बाह्य गाभा आणि एक अंतर्गाभा.